स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 6 सप्टेंबरचे इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज आहे, बघूया आपण. ओके, फर्स्ट न्यूज आहे, सेंटरने अप्रूव्ह केलेला आहे सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीम एनेबलिंग EPFO रजिस्ट्रेशन. एम्प्लॉई रिसीव्ह करणार आहे त्यांची जी पेन्शन आहे ते कोणत्या पण बँक मधून. तर सविस्तरपणे बघूया न्यूज. सो सेंट्रल गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह केलेला आहे सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीम अंडर एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. ओके, EPFO थ्रू. सो ते एनेबल करतील जे पण रजिस्टर्ड एम्प्लॉई आहे ते रिसीव्ह करतील त्यांची पेन्शन कोणत्या पण बँक मधनं अक्रॉस कंट्री. सो सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम जी आहे अप्रूव्ह कोणी केलेली आहे? सो सेंट्रल गव्हर्नमेंटनी ही अप्रूव्ह केलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेली आहे सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम. त्यांचा एम आहे, उद्देश आहे, जे पण एम्प्लॉई आहे एम्प्लॉई पेन्शन स्कीम ऑफ EPFO हे पेन्शन जे अंडर मध्ये येते बेनिफिट करेल पेन्शनर्सला. ओके, सो 1 जानेवारी 2025 पासून ही इम्प्लिमेंट होणार आहे. म्हणजे जे पण पेन्शन आहे ती रिसीव्ह करू शकणार आहेत पेन्शनर्स कोणत्या पण बँक मधून अक्रॉस इंडियामध्ये. सो बेनिफिशियरीज कोण राहणार आहेत? जे बेनिफिशियरीज आहेत तर 78 लाख पेन्शनर्स जे आहे ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे विथ EPFO, तर ते बेनिफिशियरी राहणार आहे या सिस्टीमचे. ऍडव्हान्टेज मिळणार आहे त्यांना. जे पेन्शनर्स आहे त्यांना व्हिजिट नाही करावं लागणार आहे ब्रांचला व्हेरिफिकेशन करता आणि कमेन्समेंट करता त्यांच्या पेन्शन करता, आणि पेन्शन हे डायरेक्ट क्रेडिट होऊन जाणार आहे इमिजिएटली रिलीज झाल्यानंतर. ओके, सो हे त्यांना ऍडव्हान्टेज मिळणार आहे पेन्शनर्सला. 78 लाख पेन्शनर्सला ते ऍडव्हान्टेज मिळणार आहे ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे EPFO थ्रू. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम जी आहे याला अप्रुव्हल दिलेला आहे. म्हणजे पेन्शनर्स आहे अक्रॉस कंट्री ते कोणत्या पण बँक मधून आता त्यांची पेन्शन जी आहे ते रिसीव्ह करू शकणार आहेत. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे, इंडियन नेव्ही आणि साऊथ आफ्रिका नेव्हीनी एक अग्रीमेंट साइन केलेला आहे. बघूया काय अग्रीमेंट आहे तो. सो इंडियन नेव्ही आणि साऊथ आफ्रिकन नेव्ही यांनी एक इम्प्लिमेंटिंग अग्रीमेंट साइन केलेला आहे. हा अग्रीमेंट आहे इम्प्लिमेंटिंग अग्रीमेंट. ओके, सो त्यामुळे काय होणार आहे, एनहान्स होणार आहे त्यांचं सबमरीन रेस्क्यू सपोर्ट कॉपरेशन. तर कशा थ्रू ते रेस्क्यू करणार आहेत, काय कोणता तो व्हेकल राहणार आहे बघूया. सो त्यांचा उद्देश आहे या अग्रीमेंटच्या अंडरमध्ये जे इंडियन नेव्ही आहे हे असिस्ट करेल डिप्लॉय करण्याकरता डीप सबमर्ज रेस्क्यू व्हेकल. ओके, ज्यामुळे ह्या व्हेकल थ्रू जे डीप सबमर्ज रेस्क्यू व्हेकल आहे या व्हेकल थ्रू प्रोव्हाइड करेल सपोर्ट जे पण सबमरीन रिलेटेड डिस्ट्रेस किंवा ऍक्सिडेंट राहतात तर त्याच्यामध्ये सपोर्ट प्रोव्हाइड करेल साऊथ आफ्रिकन नेव्हीला. ओके, या डीप सबमर्ज रेस्क्यू व्हेकल थ्रू. आणि ही जे डीप सबमर्ज रेस्क्यू व्हेकल आहे ही इंडिया काय करणार आहे, डिप्लॉय करणार आहे तिथे. सो याचा सिग्निफिकन्स काय आहे, हा अग्रीमेंट जो आहे तो एन्श्युअर करेल सेफ्टी साऊथ आफ्रिकन नेव्हीची आणि त्यांचे जे सबमरीन क्रू आहे त्यांची. कशामध्ये, जे एमर्जन्सीज आणि त्याच्यामध्ये हायलाइट आहे ग्रोइंग मरीन टाइम कॉपरेशन बिटवीन इंडिया अँड साऊथ आफ्रिका. ओके, तर ते अग्रीमेंट एकतर एन्श्युअर करेल सेफ्टी साऊथ आफ्रिकन नेव्हीची जे पण एमर्जन्सीज येईल त्यामध्ये, आणि सोबतच जे इंडिया आणि साऊथ आफ्रिकाचा जो कॉपरेशन आहे त्या मरीन टाइम कॉपरेशन तो सुद्धा एनहान्स होईल. ओके, सो स्ट्रेंथनिंग बायलॅटरल रिलेशन, यामुळे या पार्टनरशिपमुळे जे आहे बायलॅटरल रिलेशन सुद्धा स्ट्रेंथन होणार आहेत आणि जे नेव्हल कोलॅबोरेशन आहे आणि मरीन टाइम रिलेशनशिप आहे दोन्ही कंट्रीज मधले ते सुद्धा डीप होईल. की सिग्नेटर्स, आता अग्रीमेंटवर सिग्नेचर्स कोणी केलेले आहे? सो अग्रीमेंट हे साइन केलेलं आहे ऍडमायरल दिनेश के त्रिपाठी, चीफ ऑफ नेव्हल स्टाफ इंडियाकडनं. ओके, इंडियाकडनं जे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आहे ऍडमायरल दिनेश के त्रिपाठी यांनी साइन केलेलं आहे. आणि साऊथ आफ्रिकाचे नेव्हीकडनं चीफ ऑफ साऊथ आफ्रिकन नेव्ही जे आहे व्हाईस ऍडमिरल
मोंडे लोविस सो यांनी साईन केलेला आहे त्या अग्रीमेंटवर. इंडियाकडनं केलेला आहे दिनेश त्रिपाठी यांनी आणि साऊथ आफ्रिकाकडनं केलेला आहे मोंडे यांनी. सो हा जो आहे एक इम्प्लिमेंटिंग अग्रीमेंट झालेला आहे बिटवीन इंडिया अँड साऊथ आफ्रिका. सो इंडिया जी आहे ती इम्प्लिमेंट करणार आहे म्हणजे डिप्लॉय करणार आहे, तैनात करणार आहे एक व्हेकल. त्या व्हेकलचं नाव आहे डीप सबमर्ज रेस्क्यू व्हेकल. त्या व्हेकलमुळे जे पण डिस्ट्रेस किंवा एमर्जन्सी होईल, काही ऍक्सिडेंट्स होतील, तर त्याकरता सपोर्ट करेल ते व्हेकल साऊथ आफ्रिकन नेव्हीला आणि त्यांच्या क्रूला. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे युनियन मिनिस्टर फॉर लॉ अँड जस्टिस. तर युनियन मिनिस्टर फॉर लॉ अँड जस्टिस कोण आहेत? अर्जुन राम मेघवाल. तर अर्जुन राम मेघवाल यांनी लॉन्च केलेला आहे एक नोटरी पोर्टल. जसं तुम्ही बघत असाल, तुम्ही नोटरी कोर्टमध्ये जाता तेव्हा नोटरी करावं लागते किंवा तहसीलमध्ये जाता तेव्हा नोटरी करावं लागते. तर त्याकरता युनियन मिनिस्टर फॉर लॉ अँड जस्टिस अर्जुन राम मेघवाल यांनी एक नोटरी पोर्टल जे आहे ते न्यू दिल्लीमध्ये लॉन्च केलेलं आहे. तर त्याच्या थ्रू काय होईल, ते फॅसिलिटेट करेल पेपरलेस आणि इफिशियंट नोटरी सिस्टीम. म्हणजे पेपरलेस होणार आहे, ते पण डायरेक्ट त्या पोर्टलवरनं अप्लिकेशन करू शकणार आहे कोणी पण. आता सविस्तरपणे बघूया आपण. सो त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे त्या पोर्टलचा अलाइन करेल विथ गोल ऑफ डिजिटल इंडिया प्रोव्हाइडिंग अ फेसलेस अँड युजर फ्रेंडली इंटरफेस फॉर नोटरीज आणि पब्लिक करता. सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहेत? जे सबमिट अप्लिकेशन फॉर अपॉइंटमेंट, ते जे पोर्टल राहणार आहे नोटरी पोर्टल, तर त्या थ्रू काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. सो अप्लिकेशन सबमिट केल्या जाऊ शकणार आहे आणि जे अप्लिकेशनचे जे प्रोग्रेस असतात, ओके, अप्लिकेशनचे प्रोग्रेस असतात ते सुद्धा स्टेटस सुद्धा बघू शकणार आहेत. सो ते पोर्टल इश्यू आणि रिन्यू सुद्धा करेल सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिसेस आणि चेंज सुद्धा करू शकणार आहे प्रॅक्टिस एरिया. ओके, हे सगळे सर्व्हिस जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहे ते नोटरी पोर्टल. सो की फीचर्स काय आहेत त्यामध्ये? या नोटरी पोर्टल सोबतच जे नोटरीज आहेत ते सबमिट करेल ऑनलाईन रिक्वेस्ट आणि त्यांचे जे अप्लिकेशन स्टेटस आहे, अप्लिकेशन प्रोग्रेस आहे, ते सुद्धा ते मॉनिटर करू शकणार आहेत. सोबतच डिजिटली साइन्ड सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस जे आहे वाय डिजिलॉकर, ते डाउनलोड सुद्धा करू शकणार आहे या पोर्टल थ्रू. सिग्निफिकन्स काय आहे त्याचा? तर हा जो इनिशिएटिव्ह आहे, हा इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे एलिमिनेट करण्याकरता फिजिकली सबमिशन. ओके, जे फिजिकल सबमिशन होत असते पेपर थ्रू पेपर, तर ते एलिमिनेट करण्यासाठी हा इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे आणि कंट्रीब्युटिंग टू द मोर इफिशियंट लीगल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस. ओके, सो काय करण्यात आलेलं आहे? युनियन मिनिस्टर फॉर लॉ अँड जस्टिस अर्जुन राम मेघवाल यांनी लॉन्च केलेला आहे एक नोटरी पोर्टल. सो त्या नोटरी पोर्टल थ्रू अप्लिकेशन करू शकणार आहे सबमिट. जे स्टेटस आहे अप्लिकेशनचं अपॉइंटमेंटचं ते सुद्धा बघू शकणार आहे नोटरीज आणि जे पब्लिक आहेत ते. इश्यू आणि रिन्यू सुद्धा होईल त्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिसेस आणि जे चेंज करायचे आहे काय प्रॅक्टिस मध्ये ते सुद्धा करू शकणार आहे त्यामध्ये. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे आता ही आहे पॅराऑलिम्पिक ची न्यूज. सो पॅराऑलिम्पिक आता जवळजवळ 8 तारखेला संपणार आहे. तर त्यामुळे इम्पॉर्टंट आहे 8 तारखेपर्यंत की कोणाला गोल्ड, कोणाला सिल्वर आणि कोणाला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे इंडियामध्ये आणि त्याची इंडियाची पोझिशन काय आहे, इंडियाचा कोणता रँक आहे मेडल टॅली मध्ये. तर सविस्तरपणे आपण न्यूज बघूया. सो हरविंदर सिंग हे फर्स्ट एवर इंडियन आर्चर, आर्चरी म्हणजे तुम्हाला माहिती असेल असं आर्चरी असते बो अँड ॲरोचं, सो त्याला आर्चरी म्हणत असतात. सो आर्चरी मध्ये फर्स्ट एवर इंडियन आर्चर जे आहे त्यांनी विन केलेलं आहे गोल्ड मेडल आणि त्यांचं नाव आहे हरविंदर सिंग पॅराऑलिम्पिक मध्ये आणि त्यांनी सेक्युअर केलेलं आहे टॉप पोझिशन मेन्स आर्चरी मध्ये इंडिव्हिज्युअल रिक्यूर ओपन फिनाले मध्ये. तो काही आणखी नोटेबल परफॉर्मन्सेस आहे त्या बघून घेऊया आपण. कोणी कोणी आणखी ब्रॉन्झ, गोल्ड आणि सिल्वर मेडल विन केलेलं आहे. सो धरमवीर यांनी सुद्धा गोल्ड मेडल सेक्युअर केलेलं आहे इन मेन्स क्लब थ्रो मध्ये, मेन्स क्लब थ्रो 51 फिनाले मध्ये. तर त्यांनी एशियन रेकॉर्ड सुद्धा सेट केलेला आहे, त्यांचा थ्रो होता 34.92 मीटर्स.
नेक्स्ट आहे प्रणव सुरमा, यांनी सेक्युअर केलेला आहे त्यांच्याकरता सिल्वर त्या सेम इव्हेंट मध्ये आणि त्यांचा थ्रो होता 34.59 मीटर. नेक्स्ट सचिन सर्जेराव खिलारी, सो यांनी सिक्युअर केलेला आहे सिल्वर मेडल इन मेन्स शॉर्ट पुट F46 कॅटेगरी मध्ये आणि त्यांनी सुद्धा एशियन रेकॉर्ड केलेला आहे सेट थ्रू 16.32 मीटर्सचा. तर ओव्हरऑल अचीवमेंट जे आहे म्हणजे ओव्हरऑल जे मेडल टॅली आहे आणि इंडियाची रँकिंग आहे, सो इंडियाची रँकिंग 13 आहे. ओके, इंडिया हा रँक 13 वर आहे. आता सिंगर पॅराऑलिम्पिक एडिशन मध्ये हायेस्ट एव्हर मेडल काउंट झालेले आहे आणि अचीव केलेले आहे इंडियन ऍथलीट्सनी. तर टोटल असे 24 मेडल्स मिळवलेले आहे इंडियन ऍथलीट्सनी. त्यामध्ये 5 गोल्ड आहे, 9 सिल्वर आहे आणि 10 ब्रॉन्झ मेडल्स आहे. आणि या मेडल्सच्या टॅली थ्रू इंडियाचा रँक आता 13th आहे, म्हणजे 13th पोझिशनवर 13th रँकवर इंडिया आहे. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे इंडिया आणि सिंगापूर हे ऍग्री झालेले आहे इन्क्रीज करण्याकरता त्यांचं कोलॅबोरेशन इन सेमीकंडक्टर आणि डिजिटल टेक्नॉलॉजीज मध्ये. सो त्यांचा उद्देश आहे एम आहे फॉर मोस्ट सिग्निफिकंट रोल इन ग्लोबल चिप सप्लाय चेन मध्ये. तर त्यामुळे काय होणार आहे, जे रिशेप होणार आहे ड्यू टू टेन्शन बिटवीन US अँड चायना. ओके, विच इज बिंग रिशेप ड्यू टू टेन्शन बिटवीन US अँड चायना. सो काही की पॉइंट्स आहे त्यामधले बघूया. सो अग्रीमेंट हा अनाऊन्स कधी झालेला आहे, कोणी केलेला आहे, सो तर इंडियन प्राईम मिनिस्टर जे आहे नरेंद्र मोदी हे व्हिजिटवर होते सिंगापूरच्या. तर त्या दरम्यान दोन्ही कंट्रीजनी साईन केलेला आहे हा अग्रीमेंट डेव्हलप करण्याकरता टॅलेंट इन चिप डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि फॅसिलिटेट करण्याकरता सिंगापुरियन टेक इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये. ओके, सो हा जो अग्रीमेंट आहे हा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे व्हिजिटवर होते सिंगापूरच्या, तर त्या दरम्यान हा अग्रीमेंट साईन करण्यात आलेला आहे. तर त्यामुळे ह्या कोलॅबोरेशनमुळे काय होणार आहे, मोर क्लोजली इन ते आणखी कोलॅबोरेट करणार आहे. कशामध्ये कोलॅबोरेट करणार आहेत, सायबर सिक्युरिटी, 5G मोबाईल नेटवर्क, सुपर कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो हे जे वेगळे वेगळे सेक्टर्स आहेत तर यामध्ये पण ते कोलॅबोरेट करणार आहेत मोर क्लोजली. सिंगापूरचा रोल काय आहे यामध्ये, सिंगापूर, इंडिया अँड मलेशिया हे अमंग एशियन इकॉनॉमीज आहेत जे बेनिफिट करतात फ्रॉम ऑनगोइंग US चायना चिप कॉन्फ्लिक्टला. ओके, सो सिंगापूर हे एक इम्पॉर्टंट महत्वपूर्ण रोल प्ले केलेला आहे सेमीकंडक्टर सेक्टर मध्ये फॉर डिकेड्स. ओके, फॉर डिकेड्स पासून ते एक महत्वपूर्ण रोल प्ले करत आहे सेमीकंडक्टर सेक्टर मध्ये आणि ते अँड होस्ट सम साउथ ईस्ट एशियन लार्जेस्ट चिप मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स. ओके, सो हा जो आहे इंडिया आणि सिंगापूरने एक अग्रीमेंट साठी एग्री झालेले आहे ते इन्क्रीज करण्यासाठी कोलॅबोरेशन इन सेमीकंडक्टर आणि डिजिटल टेक्नॉलॉजीज मध्ये. सो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे व्हिजिटवर होते सिंगापूरच्या, सो तेव्हा हा जो अग्रीमेंट आहे तो साईन करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे युनायटेड नेशन यांनी अलोकेट केलेले आहे $4 मिलियन फ्रॉम त्यांच्या सेंट्रल इमर्जन्सी रिस्पॉन्स फंड मधून एड करण्याकरता बांगलादेश मध्ये जे फ्लड रिस्पॉन्स एफर्ट्स आहेत त्याला. ओके, तर यामुळे हे जे फ्लड आलेला आहे बांगलादेश मध्ये तर त्यामध्ये नियरली 6 मिलियन पीपल जे आहे ते अफेक्ट झालेले आहे. त्यामध्ये इन्क्लूड आहे मेन, वुमेन, चिल्ड्रन. ओके, सो लेट लास्ट मंथ पासून हे जे फ्लड आहे त्यामुळे अफेक्ट झालेले आहे ओव्हर नियरली 6 मिलियन पीपल्स. तर अराउंड 5 लाख पीपल जे आहे ते डिस्प्लेस झालेले आहे. तर त्यांचे जे जिथे ते राहतात तिथनं ते डिस्प्लेस झालेले आहे आणि जे 3,400 इव्हॅक्युएशन सेंटर्स आहे, मोर दॅन 3,400 इव्हॅक्युएशन सेंटर्स तिथे त्यांनी शेल्टर घेतलेलं आहे. ओव्हर 7,000 स्कूल सुद्धा क्लोज आहे, फ्लडमुळे बंद आहेत स्कूल्स पण. आणि जे फ्लड आहे त्यांनी कॉज केलेला आहे लाईव्हस्टॉक आणि फिशरीजला, ज्याची जे कॉज झालेला आहे एस्टिमेटेड व्हॅल्यू ते आहे $156 मिलियन. ओके, तर एवढा लॉस झालेला आहे लाईव्हस्टॉक अँड फिशरीज मध्ये त्या फ्लडमुळे.
बांगलादेशने एक्सपिरियन्स केलेले आहे 4 मेजर क्लायमेट रिलेटेड डिझास्टर या वर्षी, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे हा एक सायक्लॉन रिमल अँड फ्लॅश फ्लड, आणि ज्याच्यामुळे अफेक्ट झालेला आहे 13 मिलियन पीपल्स हे अफेक्ट झालेले आहे, ज्याच्यामध्ये बांगलादेशचा जो एरिया आहे तो 30% त्याच्यामध्ये अफेक्ट झालेला आहे. ओके, कव्हर केलेला आहे 30% त्या कंट्रीचा बांगलादेशचा एरिया त्या फ्लडनी. ओके, सो युनायटेड नेशन्सनी अलोकेट केलेले आहे $4 मिलियन फॉर फ्लड हिट बांगलादेशला. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे मालदीव यांनी साइन केलेले आहे युनायटेड नेशन्स हाय सीज ट्रीटी. ओके, आणखी त्याला म्हटलं जाते अग्रीमेंट ऑन बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिडिक्शन. ओके, तर जे अग्रीमेंट ऑन बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिडिक्शन आहे त्याला काय म्हटलं जाते आणखी युनायटेड नेशन हाय सीज ट्रीटी. तर हा मालदीवनी साइन केलेला आहे. अली नसीर मोहम्मद जे की मालदीव परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह आहे टू युनायटेड नेशन्स, यांनी हा ट्रीटी साइन केलेला आहे ऑन द बिहाफ ऑफ कंट्रीच्या. ओके, तो ट्रीटीचा गोल काय आहे? ट्रीटीचा गोल आहे इन्क्लूड प्रमोटिंग इक्विटी, फेअरनेस, ऍड्रेसिंग एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन, कॉम्बॅटिंग क्लायमेट चेंज, एनकरेजिंग सस्टेनेबिलिटी आणि प्रिव्हेंटिंग बायोडायव्हर्सिटी लॉस इंटरनॅशनल वॉटर्स. ओके, इंटरनॅशनल वॉटर्स मध्ये जे बायोडायव्हर्सिटी लॉस आहे त्याला सुद्धा प्रिव्हेंट करण्याचा हे जे गोल्स आहे या ट्रीटी मध्ये हे सगळे इन्क्लूड आहे. मालदीव हे ट्रीटी साइन करणारी 92nd युनायटेड नेशन मेंबर स्टेट आहे जिने हा ट्रीटी साइन केलेला आहे. हा जो डिसिजन आहे, हा जो ट्रीटीचा जो अप्रुव्हल आहे हा मालदीवच्या कॅबिनेटनी फेब्रुवारी 11 दिलेला होता आणि पार्लिमेंटनी रॅटिफाय केलेला हा डिसिजन 14 मेला. सो मालदीव ही 92nd युनायटेड नेशन मेंबर स्टेट झालेली आहे ज्यांनी हा ट्रीटी जो आहे अग्रीमेंट ऑन बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिडिक्शन हा साइन केलेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज. क्वेश्चन बघूया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन आहे फ्रॉम विच डेट विल ईपीएफओ पेन्शनर, तर कोणत्या डेट पासनं ईपीएफओ पेन्शनर जे आहे ते रिसीव्ह करू शकणार आहे त्यांच्या पेन्शन्स कोणत्या पण बँक मधून अक्रॉस कंट्री. ओके, अंडर सेंट्रलाइज पेन्शन पेमेंटच्या अंडर सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम थ्रू. तर ते आहे 1 जानेवारी 2025 पासनं ईपीएफओचे जे पेन्शनर्स आहे ते कोणत्या पण बँक अकाउंट मधून त्यांच्या ज्या पेन्शन आहे ते रिसीव्ह करू शकणार आहेत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे विच कंट्री, कोणत्या कंट्रीने साइन केलेला आहे इम्प्लिमेंटिंग अग्रीमेंट विथ इंडिया सोबत एनहान्स करण्याकरता सबमरीन रेस्क्यू सपोर्ट कोऑपरेशन. तर साऊथ आफ्रिकाने साइन केलेला आहे इम्प्लिमेंटिंग अग्रीमेंट इंडिया सोबत. विच युनियन मिनिस्टर, कोण आहे ते युनियन मिनिस्टर ज्यांनी लॉन्च केलेला आहे नोटरी पोर्टल न्यू दिल्लीमध्ये? तर अर्जुन राम मेघवाल यांनी लॉन्च केलेला आहे एक नोटरी पोर्टल दिल्लीमध्ये. आणि अर्जुन राम मेघवाल युनियन मिनिस्टर आहे कशाचे? फॉर लॉ अँड जस्टिसचे. हु इज द फर्स्ट इंडियन आर्चर, तर फर्स्ट इंडियन आर्चर कोण आहेत ज्यांनी विन केलेला आहे गोल्ड मेडल पॅराऑलिम्पिक मध्ये? तर त्याचं नाव आहे हरविंदर सिंग. व्हॉट एरियाज डिड इंडिया अँड सिंगापूर ऍग्री, कोणत्या एरियाज मध्ये इंडिया आणि सिंगापूर ऍग्री झालेले आहे कोलॅबोरेट करण्याकरता ऑन देअर रिसेंट अग्रीमेंट मध्ये? तर चिप डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, सायबर सिक्युरिटी, मोबाईल नेटवर्क आणि सुपर कम्प्युटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हे काही सेक्टर्स आहे, हे काही एरियाज आहे त्यामध्ये इंडिया आणि सिंगापूर हे ऍग्री झालेले आहे कोलॅबोरेट करण्याकरता. हाऊ मच हॅज द युनायटेड नेशन अलोकेटेड फॉर फ्लड रिलीफ इन बांगलादेश? तर त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन इन्क्लूड आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे की युनायटेड नेशनने किती अलोकेट केलेले आहे रुपीज फॉर फ्लड रिलीफ करता बांगलादेश करता? तर ते केलेले आहे त्यांनी $4 मिलियन. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी पीपल हॅव बीन अफेक्टेड, तर किती पीपल अफेक्ट झालेले आहे या फ्लडमुळे? तर ते झालेले आहे 6 मिलियन पीपल अफेक्टेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे
विच कंट्री, कोणती कंट्री आणि रिसेंटली बिकेम, कोणती कंट्री ही जी रिसेंटली काय झालेली आहे 92nd युनायटेड नेशन मेंबर स्टेट झालेली आहे, ज्यांनी साइन केलेला आहे युनायटेड नेशन हाय सीज ट्रीटी. त्यालाच म्हटलं जाते अग्रीमेंट ऑन बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिडिक्शन. तर ते आहे मालदीव्स. मालदीव्स ही झालेली आहे 92nd युनायटेड नेशन मेंबर स्टेट जिने साइन केलेली आहे ही ट्रीटी. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजची न्यूजची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर ती पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि न्यू बॅचेस आमच्या स्टार्ट होणार आहेत तर त्याला तुम्ही अवेल करू शकता, त्याच्यामध्ये एनरोल करू शकता. तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा विजिट सुद्धा करू शकता फिजिकली आमच्या ब्रांचेसला. थँक्यू.